सावरकरांच्या बदनामीचं प्रकरण समन्स रद्द करण्यास नकार देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती। भविष्यामध्ये अशी वक्तव्य केल्यास परिणाम भोगावे लागतील, सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना इशारा। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। उपमुख्यमंत्री शिंदेंवरील टिप्पणी प्रकरणी कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या आढाव्यामध्ये 60 विभागातून 8 विभाग अव्वल, एकट्या शिवसेनेचे 5 विभाग, भाजपचे 2 तर राष्ट्रवादीचा 1 विभाग। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द। पानिपत येथील स्मारकाबाबत आव्हाडांच्या भूमिकेला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी विरोध केल्यावर सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द, सूत्रांची माहिती। बाबळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या आणि पाण्याचा प्रश्न सोडवा। भाजप आमदार आणि मंत्री जयकुमार गोरेंची बाबाजी काळेंना खुली ऑफर। मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माप्रमाणे रोहित पाटील यांचाही परफॉर्मन्स चांगला, पण सध्या ते चुकीच्या टीममध्ये। आमदार सुहास बाबर यांची टोलेबाजी। यावर सध्याची परिस्थिती काही जरी असली तरी 5 वर्षांनी फायनल आम्हीच मारणार, रोहित पाटील यांची गुगली। बदलापूर बनावट एन्काउंटर प्रकरण एसआयटीला का दिलं नाही, मुंबई हायकोर्टाचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे। हा हायकोर्टाचा अवमान असल्याचं म्हणत कोर्टाकडून संताप व्यक्त। मीरा भाईंदरमधील 11 वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण, मनसेने काढलेल्या प्रतिकात्मक तिरडी आंदोलनादरम्यान धक्काबुक्की। महाराष्ट्र सुरक्षा बलातील रक्षकांकडून आणि मनसैनिकांकडून परस्पर विरोधी विनयभंगाचा गुन्हा दाखल। स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून बिल्डर गुरु चिचकर यांची आत्महत्या। मुलावर नार्कोटिक्स विभागाचे केसेस सुरू असून या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये उल्लेख। पश्चिम रेल्वेकडून रविवार आणि सोमवारी मोठा ब्लॉक। उद्या दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12:30 पर्यंत ब्लॉक। सुमारे 73 उपनगरीय सेवा, रविवारी सुमारे 90 उपनगरीय सेवा बंद राहतील, तर अनेक मेल एक्सप्रेसवरही परिणाम होणार। ठाणे घोडबंदर रोड येथील 26 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहणार। रस्त्याच्या दुरुस्तीच्या काम हाती घेण्यात आल्यानं महामार्ग बंद राहणार। मेट्रो 3 मार्गिकेवरील आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। आज मेट्रो सेवा सकाळी 6:30 ते रात्री 9:30 आणि शनिवारी सकाळी 7:30 ते रात्री 9:30 दरम्यान सुरू राहणार। मुंबईत एल्फिन्स्टन पूल पाडकामासाठी आज रात्रीपासून बंद। शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पासाठी MMRDA जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधणार। मुंबईमध्ये सध्या 20 उड्डाणपुलांचं काम प्रगतीपथावर। यात कर्नाक, सायन आणि बेलासिस मोठ्या पुलांचा समावेश। पावसाळा तोंडावर आल्यानं ही कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं महापालिकेसमोर आव्हान। मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात। आतापर्यंत 30% कामं पूर्ण। यंदा या कामांसाठी 235 कोटी खर्च करण्यात येणार असून कंत्राटदारांसोबत 2 वर्षांचा करार, मुंबई महापालिकेची माहिती। एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांना दमट आणि उष्ण वातावरणापासून दिलासा मिळणार, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईतलं कमाल तापमान सध्या 31 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी 3 धरणांमधला पाणी साठा खालावला, त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणं आवश्यक। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी घाटकोपर आणि कुर्ल्यामधील काही भागात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। अजित पवारांनी पुणे पालिका आयुक्तांना झापलं। विकास कामांवरून डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी आयुक्तांप्रती व्यक्त केली नाराजी। डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वळसंकरांच्या चिठ्ठीमध्ये मनीषा मानेचा उल्लेख। बार्शी ड्रग्ज प्रकरणी आणखी 3घांचा समावेश। आरोपींची संख्या 12वर। 18 एप्रिलला बार्शीत 20 ग्रॅम MD ड्रग्जसह 3घांना केली होती पोलिसांनी अटक। साताऱ्यातल्या सर्कलवाडीत भरधाव वेगातील पोलिसाच्या गाडीने रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला चिरडलं। अपघातादरम्यान पोलीस चालक मद्यधुंद असल्याची माहिती। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या बेणापूरच्या विवेक शिंदेची IPS पदाला गवसणी। ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत काढली विवेकची मिरवणूक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांना दाखवले काळे झेंडे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणी करता कोल्हापूरच्या हातकणंगले जवळ काळे झेंडे। पिंपरी चिंचवडमध्ये सलग 3ऱ्या दिवशी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे। उष्णतेमुळे नागरिक हैराण।
कोल्हापुरात पहाटे अवकाळी पावसाच्या सरी, जोरदार वाऱ्यासह कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही पावसाच्या सरी, त्यामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी मालेगावात ईडीकडनं 9 ठिकाणी छापेमारी, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. नाशिक शहरामध्ये गेल्या महिन्याभरापासून पाण्याची समस्या गंभीर, त्यात तापमानात वाढ झाल्यानं विहिरींनीही तळ गाठला, त्यामुळे वाढत्या मागणीनं पाण्याचे टँकरचे दर वधारले. शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर छावा संघटनेचं आंदोलन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बेताल वक्तव्याबाबत घोषणाबाजी करताना अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी. नाशिकच्या नांदगावात 17 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या, पूर्व वैमनस्यातनं हत्या झाल्याची माहिती. 4 जण पोलिसांच्या ताब्यात. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये 8वीतील विद्यार्थ्याला 9वीतील विद्यार्थ्याकडनं बेल्टने मारहाणीचं मोबाईलमध्ये चित्रीकरण. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्यानं बाल न्याय मंडळाकडे अहवाल सादर करण्यात येणार. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातलं दर्गा प्रकरण, पोलिसांवर झालेल्या दगडफेकीतील आरोपी छोटा पठाणचं जुगार अड्डा पोलिसांकडनं उद्ध्वस्त. नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकात रिक्षा आणि सिटीलिंक बसचा अपघात, रिक्षातले 2 जण किरकोळ जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सिग्नल बंद असल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. काकाची हत्या करणाऱ्या पुतण्याला जन्मठेप, बीडच्या पिंपळनेर हत्या प्रकरणात 4 वर्षांनंतर बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग, पोलीस उपाधीक्षक संजय पवार यांनी साक्षीच्या आईचा आणि संशयित मित्रासह 4 जणांचे जबाब नोंदवले. 14 मार्चला साक्षीने केली होती आत्महत्या. बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत गावात झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गट आपापसात भिडले. या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवच्या सटवाईवाडीतील पुष्पराज खोतला यूपीएससी परीक्षेत यश, पुष्कराजचा देशात 304वा क्रमांक. पुष्कराज कृषी अधिकारी म्हणून कार्यरत. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत मराठवाडा विभागातनं धाराशिव जिल्हा परिषद अव्वल. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडून धाराशिव जिल्हा परिषदेचं मूल्यमापन. नागपुरात बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी 2 जणांना अटक, शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या 2 जणांना अटक, सायबर पोलिसांची कारवाई. नागपुरातील 3 पोलीस उपनिरीक्षकांचं निलंबन, कुठलीही वैद्यकीय कागदपत्र सादर न करता वारंवार सिक लीव्ह घेऊन कर्तव्यावरून गायब राहत असल्यानं नागपूर पोलीस आयुक्तांची कारवाई. बुलढाण्यात 2 शिक्षकांकडून महिला पालकावर लैंगिक अत्याचार, तुमच्या मुलाला जास्त मार्क्स देऊन वर्गात पहिला क्रमांक आणून देतो असं आमिष दाखवत अत्याचार. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, आरोपी शिक्षकांना पोलीस कोठडी. बुलढाण्यातल्या धानोरा महासिद्धमध्ये 25 वर्षीय युवकाची रक्तदाब नियंत्रित करण्याच्या गोळ्या घेऊन आत्महत्या. 200 गोळ्या खाल्ल्यानं उपचारादरम्यान मृत्यू, कारण अस्पष्ट. अमडापूर सिंचन प्रकल्पाच्या कालव्यासाठी सक्तीने अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या मोजमापाला विरोध. यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या फुलसावंगी इथे एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच केलं विषप्राशन. भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू, तर दुचाकीवरील 2 गंभीर जखमी. पुसद हिंगोली मार्गावरची घटना, कार चालकावर गुन्हा दाखल. यवतमाळच्या बाबुळगाव, नेर आणि कळंब या 3 तालुक्यातील 35 शेतकऱ्यांची हैदराबादच्या कृषी कंपनीकडनं फसवणूक. आयुषी अॅग्रोटेक कंपनीमार्फत केलेल्या लागवडीतून मक्याचं कणीसच न आल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये डम्पिंग यार्डला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट. धूर आणि केमिकलयुक्त साहित्य जळाल्यानं परिसरात दुर्गंधी, नागरिकांना श्वसनाचा त्रास. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंबोडामध्ये ऑइल मिलला शॉर्ट सर्किटने आग, आगीत मिलमधील संपूर्ण साहित्य जळून खाक. मिल मालकाचं जवळपास 30 ते 40 लाख रुपयांचं नुकसान. गडचिरोली जिल्ह्याचं तापमान 44.6 अंशांवर, तब्बल 3 दशकानंतर गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद. वर्ध्यामध्ये आजपासून शाळांच्या वेळेमध्ये बदल, वाढत्या तापमानामुळे सकाळी 7 ते 11 वेळेत शाळा भरवण्यात येणार, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश. चंद्रपूर शहराजवळून वाहणाऱ्या इरई नदीच्या पुनरुज्जीवन आणि खोलीकरण कामाचा शुभारंभ. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते शुभारंभ. कामासाठी 17 कोटींचा निधी प्रस्तावित. गोंदिया जिल्ह्यातील मामा तलावाचं खोलीकरण केलं जाणार. पहिल्या टप्प्यात 1 धरण आणि 130 तलावांचे काढण्यात येणार. आमदार परिणय फुकेंची माहिती. गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरचा पावसाळ्यात जबर फटका बसतो, मात्र असं असतानाही 37 वर्षांनंतरही पुनर्वसन न केल्यानं भंडाऱ्याच्या भोजापूरवासियांचं मुंबई कोलकाता महामार्ग अडवत आंदोलन.
अलिबाग शहरातील हिरा स्वीट मार्टला भीषण आग. आगीत संपूर्ण दुकानं जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.